नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला पहिला धडा, ज्याचे नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. तर चला सुरू करूया या धड्याला. खरं तर हा धडा आपण इयत्ता 6वी आणि 7वी मध्येही पाहिलाय. तर ह्या भागात थोडीफार उजळणी करूया. आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या समूहामध्ये काय येतात, ज्या संख्या 1 पासून सुरू होतात अगणित अखंडितरित्या, त्या सगळ्या समूहाला नैसर्गिक संख्या म्हणतात. पूर्ण संख्या म्हणजे काय, ज्याची सुरुवात किंवा नैसर्गिक संख्या आणि शून्य यांच्या समूहाला मिळून जो समूह मिळतो, संख्या समूह मिळतो, त्यांना म्हणतात पूर्ण संख्या समूह. त्यानंतर पूर्णांक संख्या समूह, ऋण संख्या, शून्य आणि धनसंख्या या सगळ्यांचा समूह मिळून पूर्णांक संख्या समूह असे मिळतो. आणि परिमेय संख्या म्हणजे कशा, ज्या अंश छेदात आहेत त्या सर्व पकडल्या पूर्णांक समूहासकट, तर त्या म्हणतात परिमेय संख्या समूह. परिमेय संख्या समूह m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. येथे m व n हे पूर्णांक असतात, परंतु n हा शून्य नसतो. हा m कुठलाही पूर्णांक संख्या घेतला तरी चालेल. म्हणजेच पूर्णांक संख्या म्हणजे कुठली, ज्यात धन, ऋण आणि शून्य या सगळ्या संख्या येतात. परंतु n ही संख्या शून्य तर कुठलीही घेतली तरी चालेल, म्हणजे शून्यही नको. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. म्हणजे दोन परिमेय संख्या घेतल्या त्यामध्ये सुद्धा, त्यांच्या दरम्यान सुद्धा आपण असंख्य अशा परिमेय संख्या काढू शकतो किंवा शोधू शकतो, आणि अर्थात असतातच. तर चला संख्या रेषेवर परिमेय संख्या आपण दाखवूया. आपल्याकडे संख्या आहेत 7/3, 2 आणि -2/3. या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे पाहू. तर खरं तर छेदामध्ये 3 दिलेत, म्हणजेच काय, एक एककाला आपण 3 भागामध्ये विभागले. म्हणजे 0 आणि 1 या दोन एककांमध्ये आपण किती भाग करणार, 3 भाग करणार. म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि 1 वरती येतो बरोबर तिसरा. आता आपल्याला काय शोधायचे, 7/3 शोधायचे. 7/3 म्हणजे काय, आपल्याला बरोबर 7वी रेषा किंवा 7वा बिंदू आपल्याला शोधायचा आहे शून्याच्या पुढे. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि बरोबर हा 7वा बिंदू जो आपल्याला दाखवतो 7/3 असा. नंतर दाखवायचा आहे 2. 2 म्हणजे काय, आपल्याकडे 2 हा एकक आहे, म्हणजे बरोबर 1 नंतर जो दुसरा एकक येतो तो असतो 2. त्यानंतर आहे -2/3. तर -2/3 कसं दाखवलं जाईल, तर -2/3 येते शून्याच्या डावीकडे. तर उजवीकडे जिथे 2/3 आहे तितकेच अंतर डावीकडे जाऊया. म्हणजे 2/3 उजवीकडे किती येईल, बरोबर दुसरा टिंब, शून्यानंतरचा दुसरा टिंब, म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा टिंब. तसाच डावीकडे शून्यानंतर हा पहिला सोडून दुसऱ्या टिंबावर -2/3 उत्तर येते. तर अशा प्रकारे -2/3, 2 आणि 7/3 ह्या रेषा किंवा ह्या परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. आपणास माहित आहे का, संख्या रेषेवर संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजवी बाजूच्या संख्येपेक्षा लहानच असते. म्हणजे डावीकडच्या संख्या खरं तर ऋण असतात, उजवीकडच्या संख्या धन असतात, आणि धन संख्या नेहमी ऋण संख्यांपेक्षा मोठ्याच असतात. परिमेय संख्येचा अंश व छेद यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले तर संख्या तीच राहते किंवा तिची किंमत बदलत नाही. म्हणजेच काय, a/b ही परिमेय संख्या घेतली. आता आपण तिला समजा k ने गुणले, म्हणजे अंशाचा आणि छेदास गुणले, तर आपल्याला संख्या तीच राहते. म्हणजेच काय, त्या संख्येमध्ये बदल होत नाही किंवा तिचा अर्थही बदली होत नाही. परंतु लक्षात ठेवा, k ही कुठलीही शून्येतर संख्या घ्यायची. आता पाहूया परिमेय संख्यांतील क्रमसंबंध, म्हणजे लहान मोठेपणा. आता ते शोधायच्या कशा, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या रीती आहेत. त्या कशा आहेत त्या पाहून घेऊ. पहिलं उदाहरण, 5/4 व 2/3 यांचा लहान मोठेपणा ठरवा. तर लहान मोठेपणा ठरवण्याकरता किंवा बरोबर आहेत त्या दोन्ही संख्या हे ठरवण्याकरता या चिन्हांपैकी कुठल्याही एका चिन्हाचा आपण वापर करतो. तर चला पहिले काम करू, ह्या दोन्ही चिन्हांचा, या दोन्ही छेदांचा, 5/4 व 2/3 या दोघांचे छेद समान करूया. कसा समान करता येईल, जर आपण 3 ने 5/4 ला गुणले आणि 4 ने जर 2/3 ला गुणले तर 5/4 ला जर 3 ने गुणले तर वरती आले 15 खाली आले 12. 2/3 ला जर 4 ने गुणले तर आपले उत्तर आले 8/12. आता दोघांचाही छेद समान झाला तर अंशाकडे पाहूया. याचा 5/4 चा अंश आहे 15, 2/3 चा अंश आहे 8. तर कुठला अंश मोठा आहे,
तर 15 हा अंश मोठा आहे, कारण 5/12 मध्ये 12 आणि 8/12 मध्ये 12 ही छेदे समान झाली. तर अंश कुठला मोठा आहे तो महत्वाचा असतो. तर 15चा अंश मोठा आहे याचा अर्थ काय? 5/4 म्हणजेच 15/12 ही संख्या मोठी झाली, म्हणजे 5/4 ही संख्या 2/3 पेक्षा मोठी झाली. आणि जी संख्या मोठी आहे तिच्याकडे असे 2 फेस येतात किंवा 2 तोंड येतात, आणि जी संख्या लहान आहे त्याच्याकडे हे छोटं टोक येतं. 2 टोके जी संख्या मोठी आहे त्याच्याकडे जातात, आणि जे लहान आहे त्याच्याकडे एक टोक जाते. म्हणून 5/4 ही संख्या 2/3 पेक्षा मोठी आहे. लक्षात ठेवा, ए बी या धनसंख्या असून जर ए बी पेक्षा लहान आहे, नीट बघा, ए आणि बी ह्या धनसंख्या आहेत, परंतु जर बी ही संख्या ए पेक्षा मोठी आहे किंवा ए ही संख्या बी पेक्षा लहान आहे, तर आपण ए बी ला डाव्या बाजूला लिहिताना कसं लिहिणार? वजा ए वजा बी. तर इथे समजा बी जर मोठी असेल तर डाव्या बाजूला विरुद्ध होते, म्हणजेच काय? वजा ए ही संख्या मोठी होते. लक्षात ठेवा, जर ए बी ही धनसंख्या आहे आणि ए समजा बी पेक्षा लहान आहे, तर डावीकडे ए ला वजा ए लिहितात, बी ला वजा बी लिहितात. तर आपण विरुद्ध दिशेला गेलो तर हे चिन्हही विरुद्ध होते, म्हणजेच काय? वजा ए ही संख्या वजा बी पेक्षा मोठी होते. तर आपण उदाहरणासहित घेऊ 2/3. आता यावरती आपण एक उदाहरण घेऊ. आता एक धनसंख्या घेतली 2 आणि 3. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की 3 ही संख्या मोठी आहे, कारण 3 ही 2 पेक्षा एकाने मोठी आहे. परंतु बरोबर ह्या संख्या समजा आपण डाव्या बाजूला बघितल्या तर -2 ही संख्या -3 पेक्षा मोठी येते, कारण शून्याच्या जवळ जी संख्या असते डावीकडची ती सगळ्यात मोठी असते, आणि शून्यापेक्षा जी संख्या दूर असते ती सगळ्यात लहान असते. तर -2 ही शून्याच्या जवळ आहे, -3 ही शून्यापेक्षा 3 रेषांनी किंवा 3 अंकांनी लांब आहे, जेणेकरून आपण म्हणू शकतो की -2 ही संख्या मोठी आहे. तसेच 5/4 आणि 7/4 या संख्येमध्ये 4 हा छेद समान असल्याने अंशावर पाहिले तर अंश हा 7 मोठा आहे, म्हणजे 7/4 ही संख्या मोठी आहे. परंतु जर समजा आपण ह्या संख्या डाव्या बाजूला मांडल्या तर 5/4 ही संख्या मोठी होते 7/4 पेक्षा, कारण धन संख्येमध्ये पाहिले तर 5/4 छोटी होते, परंतु ऋण संख्येमध्ये आपल्याला 5/4 ही मोठीच असते. -7/9 आणि 4/5 या परिमेय संख्यांची तुलना करा. तर तुलना करा म्हणजेच काय? कुठली संख्या मोठी आहे आणि कुठली संख्या लहान आहे ते बघायची. तर धनसंख्या ही नेहमी मोठीच असते ऋण संख्येपेक्षा, म्हणून इथे कुठलेही शोधाशोध करायची गरज नाही. इथे एक संख्या धन दिली, एक संख्या ऋण दिली, याचा अर्थ असा की धनसंख्या ही नेहमी संख्येपेक्षा मोठी असते, किंवा ऋण संख्या ही नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणून -7/9 ही संख्या. आता दुसरे उदाहरण घ्या. -7/9 आणि 4/5 या परिमेय संख्यांची तुलना करा. तुलना करा म्हणजे काय? कुठली संख्या मोठी आहे ते पाहिजे. धनसंख्या ही नेहमी ऋण संख्येपेक्षा मोठीच असते, किंवा ऋण संख्या नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणून -7/9 ही 4/5 पेक्षा लहानच आहे. जर जी संख्या मोठी असते तिच्याकडे 2 टोक येतात, आणि जी लहान असते तिच्याकडे 1 टोक येते. तिसरा प्रश्न, -7/3 -5/2 यांची तुलना करा. आता यामध्ये काम करू शकतो, दोघांचाही छेद समान करायचा प्रयत्न करू, जेणेकरून अंशामध्ये कुठली संख्या शून्यापेक्षा जवळ आहे, शून्याच्या जवळ आहे, ती आपल्याला शोधता येईल, आणि जी शून्याच्या जवळ आहे ती संख्या आपली मोठी असते. तर 7/3 मध्ये 3 गुणिले 2 केले तर आपल्याला, आणि याला 2 गुणिले 3 केले तर दोघांचा छेद समान होईल. म्हणजेच काय? 7/3 ला 2 ने गुणा आणि 5/2 ला 3 ने गुणा. तर 2 ने आणि अंशाला आणि छेदाला गुणले तर उत्तर आले 14/6. इथे 5/2 ला 3 ने गुणले तर उत्तर आले 15/6. तर हे बघा, आपण यांची चिन्हे आपण आता घेतली नाही, आपण फक्त 7/3 आणि 5/2 घेऊनच आपण त्याला सोडवतोय. तर आपल्याला उत्तर आले 14/6 आणि 15/6 असे. तर आपल्याला माहिती आहे 15/6 जर छेद 6 समान असेल तर 15 ही संख्या 14 पेक्षा मोठी आहे. परंतु लक्षात ठेवा, आपल्याकडे खरं तर संख्या होती वजा चिन्हांमध्ये. दोन्ही संख्या खरं तर दोन्ही वजा चिन्हामध्ये होती. तर 15/6 कोणाला दर्शवते? 5/2 ला. 14/6 कोणाला दर्शवते? 7/3 ला. याचा अर्थ काय? 15/6 मोठी आहे म्हणजे 5/2 मोठी आहे. परंतु जर आपण इथे प्रश्नाकडे पाहिले तर दोघांकडे वजाचे चिन्ह होते. तर धनसंख्येत समजा 5/2 मोठी असेल तर दोन्ही संख्या ऋण असेल तर 5/2 ऋण संख्या ही वजा 7/3 पेक्षा लहानच असणार. कारण आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं थोड्या वेळा आधी, जर ए आणि बी मध्ये बी जर मोठा असेल, जर समजा दोन्ही ऋण संख्या नसतील, दोन्ही धनसंख्या असतील, तर ऋण संख्यांमध्ये ए ही संख्या मोठी होते. त्याच गुणधर्मावरून हे उत्तर आपण लिहिले.
आता 3/5 आणि 7/10 ची तुलना करा. तर मला सांगा 5/10 ची तुलना करायची असेल तर 3/5 ची 7/10 बरोबर तुलना करायची असेल तर 5 ने कशाने गुणले तर दोघांचा छेद समान होईल. तर अंशाने छेदाला जर 2 ने गुणले तर दोघांचा छेद समान होईल. तर उत्तर आले 6/10 इतके. म्हणजे 3/5 ला जर 2 ने गुणले तर 3 गुणिले 2 6 येते, 5 गुणिले 2 10 येते, 6/10 उत्तर आले. परंतु दोघांची तुलना केली तर 6/10 6/10 दोन्ही समान आहे. याचा अर्थ काय 3/5 आणि 7/10 एकमेकांच्या बरोबर आहेत. परिमेय संख्यांची तुलना करताना खालील नियम उपयोगी पडतात. म्हणजेच काय a/b व c/d या परिमेय संख्यांमध्ये समजा जर b आणि d या धनसंख्या असतील तर a गुणिले d ही बरोबर लहान असते b गुणिले c पेक्षा. तर a/b ही c/d पेक्षा लहान असेल. लक्षात ठेवा आपण काय करतोय. जर आपल्याला दोन संख्या दिल्यात आणि दोन संख्यांमध्ये जर आपल्याला तुलना करायची असेल तर काय करायची? ए आणि डी चा गुणाकार करा आणि सी आणि डी चा गुणाकार करा. त्यामध्ये सी आणि बी चा गुणाकार समजा मोठा आला तर याचा अर्थ काय सी बाय डी किंवा सी छेद डी ही संख्या ए छेद बी पेक्षा मोठी असते. समजा गुणाकार केला आणि दोन्ही संख्या जर बरोबर आल्या, दोन्ही गुणाकार समजा दोन्ही बाजूचे गुणाकार बरोबर आले, याचा अर्थ काय ए छेद बी आणि सी छेद डी हे बरोबर आले. तिसरा नियम ए गुणिले डी हा समजा मोठा आला बी गुणिले सी पेक्षा तर ए छेद बी ची संख्या सी छेद डी पेक्षा मोठी आहे असे समजतो. म्हणजेच काय आपण जर ए गुणिले डी संख्या बी गुणिले सी पेक्षा लहान आली तर सी कडे दोन तोंड आहेत याचा अर्थ काय दोन्ही टोकं सी कडेच ठेवा म्हणजे सी छेद डी कडेच ठेवा आणि ए गुणिले डी ही यांचा गुणाकार जर मोठा आला तर ए कडेच दोन टोकं ठेवा म्हणजे ए छेद बी कडेच दोन टोकं ठेवा आणि सी छेद डी ही त्याच्यापेक्षा लहान होते. हा झाला शॉर्टकट. तर आज आपण काय शिकलो तर आज आपण शिकलो उजळणी केली थोडीफार आणि त्यानंतर शिकलो संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा ठेवतात ते किंवा कशा मांडतात ते आणि त्यानंतर शिकलो आपण सगळ्यात महत्त्वाचे तुलना कशी करायची परिमेय संख्यांची. तर चला या पुढच्या भागामध्ये आपण पाहूया या पाठावरचा किंवा या भागावरचा सराव संच. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.